तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तेलुगू भाषा बोलायला आवडते आणि तुम्ही तेलुगू भाषा बोलता, पण मित्रांनो हे तेलुगू भाषा बोलताना कधी कधी तुमच्याकडून चुका झाल्या असणार किंवा तुम्ही शब्द बोलायचं वेगळं असणार आणि तुम्ही जर तेलुगूमध्ये वेगळंच बोलत असणार तर मित्रांनो त्या शब्दाचा अर्थ बदलते। तुम्ही कैसे पता चला? आणि मित्रांनो त्या शब्दांचा अर्थ बदलू नये म्हणून मी आज तुम्हाला असे काही 5 शब्द सांगणार आहे जे कधी कधी आपण चुकीचे बोलतो। आणि मित्रांनो तेलुगू भाषा शिकत असताना किंवा कोणती पण भाषा शिकत असताना आपल्याकडून चूक होतेच, पण ते चूक आपल्या जीवनामध्ये चुकी झाली म्हणून आपण बोलायचं सोडायचं नाही। तर मित्रांनो कसं आपल्याला पुन्हा चांगल्या रीतीने तेलुगू भाषा बोलता येईल हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो मी आज तुम्हाला असे 5 शब्द सांगणार आहे जे शब्द तुम्ही आठवण ठेवा किंवा हे शब्द बोलताना आपल्याकडून काय चुका होतात किंवा काय नाही बोलायचं आज मी हे तुम्हाला सांगणार होतो। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा की तुम्ही सुद्धा हे शब्द बोलताना चूक केले की नाही। आणि मला असं वाटतं मित्रांनो की प्रत्येक जण जेव्हा नवीन भाषा शिकतो तेव्हा चुका होतात। भारी मिस्टेक हो गया सर। तर व्हिडिओ बघा आणि तेलुगू भाषा बोलायला शिका। तर मित्रांनो आकाश रिअल वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मित्रांनो आता आपण व्हिडिओ पाहूया। तर मित्रांनो पहिला आहे नादी आणि ना। तर मित्रांनो नादी आणि ना यांच्यामधील फरक काय म्हटलं तर तुम्हाला जर कोणाला सांगायचं आहे की हे माझं आहे तर त्याला तेलुगू मध्ये म्हणतात इदी नादी, म्हणजे हे माझं आहे। पण तुम्ही असं म्हणू शकणार नाही की इदी ना असं म्हणायचं नाही, तर इदी नादी म्हणजे माझं आहे किंवा इदी ना हा शब्द चुकीचा आहे। तर मित्रांनो जर कोणत्या पण वस्तूवर जर तुमचा अधिकार दाखवायचा असणार किंवा तुम्हाला सांगायचं आहे की ते माझी आहे तर आपण तेलुगू मध्ये म्हणायचं आहे इदी नादी, म्हणजे ते माझं आहे। तर दुसरं आहे मित्रांनो नुवू आणि मिरू। मित्रांनो तुम्हाला मी पहिले सुद्धा व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की नुवू आणि मिरू ह्या शब्दांचा वापर कसा आणि कधी करायचा। जसं मित्रांनो तुमचे मित्र आहेत किंवा तुम्ही आहात, तुमच्या मित्रांना जर तुम्हाला बोलायचं असणार तर तुम्ही म्हणणार नुवू एला उन्नावू, नुवू एकडकी वेलतुन्नानू, नुवू एकडा उन्नावू, म्हणजे नुवू एमचेस्तू नावू। म्हणजे नुवू हा शब्द आपल्या बरोबरीच्या मुलांसाठी किंवा आपल्या मित्रांसाठी वापरायचा आहे, जे किंवा आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांच्यासाठी आपण नुवू हा शब्द वापरायचा आहे। पण जर तुमच्यापेक्षा मोठे व्यक्ती असणार किंवा तुम्ही कुठे काम करत असणार ऑफिसमध्ये, तिथे जर तुमच्यापेक्षा मोठे व्यक्ती असणार तर तुम्ही त्यांना नुवू हा शब्द वापरायचा नाही। कारण मित्रांनो नुवू म्हणजे तू आणि मिरू म्हणजे तुम्ही। तर मित्रांनो तुम्ही म्हणणार की मिरू एला उन्नारू, म्हणजे तुम्ही कसे आहात, किंवा मिरू एम चेस्तुन्नावू म्हणजे तुम्ही काय करता, किंवा तुम्ही प्रत्येक शब्दामध्ये जर तुमच्यापेक्षा मोठे व्यक्ती असणार तर तुम्ही त्यांना मिरू हा शब्द वापरायचा आहे, म्हणजे मिरू म्हणजे आदर। आणि नुवू म्हणजे तुमचे मित्र किंवा तुमच्यापेक्षा लहान व्यक्तीसाठी तुम्ही नुवू हा शब्द वापरायचा आहे। तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा हे शब्द बोलताना जर कधी चुका झाली असणार तर कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण चूक हे प्रत्येकाकडूनच होते। आणि मित्रांनो त्या चुकामधूनच आज मी तुम्हाला शिकवत आहे, शिकवण्यापेक्षा मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, कारण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी आज तुम्हाला सांगत आहे। तर मित्रांनो तुम्ही हे लक्षात ठेवा आणि आठवण ठेवा। आणि मिरू म्हणजे आदर योग्य आणि नुवू म्हणजे आपल्यापेक्षा लहान किंवा आपल्या बरोबरीच्या मित्रांना आपण नुवू हा शब्द वापरायचा, आणि मिरू म्हणजे आपण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना किंवा आदर देऊन बोलायचं, म्हणजे नुवू एला उन्नावू म्हणजे तू कसा आहेस, किंवा मिरू एला उन्नावू म्हणजे तुम्ही कसे आहात, मिरू एपुडू वच्चावू म्हणजे तुम्ही कधी आले। तर मित्रांनो तुम्ही हे शब्द आठवण ठेवा आणि बोलण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजणार। तर तुम्ही कधी ह्या शब्द बोलताना चुका केल्या काय मित्रांनो तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर ठीक आहे मित्रांनो नंतरचा बघूया। चलो भाई देखो अब मैं क्या करता। तर मित्रांनो तुम्हाला जर कोणाला म्हणायचं असणार ते तुमच्यापेक्षा जर लहान व्यक्ती असणार तर तुम्ही त्यांना म्हणू शकता विनू, म्हणजे ऐक, विनू म्हणजे ऐक। पण जर तुमच्यापेक्षा जर मोठा व्यक्ती असणार तर तुम्ही त्यांना विनू म्हणायचं नाही, तर तुम्ही त्यांना विनंडी म्हणायचं, म्हणजे ऐका, विनंडी म्हणजे ऐका। तर मित्रांनो हा सुद्धा शब्द बोलताना तुमच्याकडून जर कधी चुका झाली असणार तर मला ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण मित्रांनो आपण जर तुम्ही गडबड मध्ये जर बोलले असणार किंवा अंजनपणामध्ये जर तुम्ही बोलले असणार तेलुगू मध्ये तर तुम्ही कधी विनंडीच्या जागेवर जर तुम्ही कधी विनू म्हटले असणार तर मित्रांनो हे सुद्धा आपल्याकडून चूक होऊ शकते। तुम्ही कैसे पता चला? आपल्यापेक्षा मोठे किंवा आदरयुक्त व्यक्तींना आपण विनू म्हणायचं नाही तर विनंडी म्हणायचं, म्हणजे ऐका, आणि विनू म्हणजे ऐक। ठीक आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा असं बोला, आणि व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला काही नाही समजलं तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा, म्हणजे मी प्रत्येक तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देणार। अच्छा ठीक है, समझ गया।
तर चौथा शब्द आहे मित्रांनो बोल. याला तेलुगूमध्ये म्हणतात माटलाडू म्हणजे बोल. आणि जर तुम्हाला म्हणायचं आहे की बोला, याला तेलुगूमध्ये म्हणतात माटलाडंडी म्हणजे बोला. किंवा मित्रांनो चप्पू म्हणजे सांग, चप्पंडी म्हणजे सांगा. तर मित्रांनो चप्पू हा शब्द तुमच्यापेक्षा तुम्ही लहान व्यक्तीसाठी वापरू शकता. चप्पू म्हणजे सांग, किंवा तुम्हाला म्हणायचं आहे की बोल रे चपरा, असे आपण तेलुगूमध्ये म्हणत असतो. तर मित्रांनो जर पण तुमच्यापेक्षा जर मोठं जर व्यक्ती असणार तर तुम्ही त्यांना किंवा आदरयुक्त जर बोलायचं असणार, आदर देऊन, तर तुम्ही त्यांना चपरा किंवा माटलाडूरा असं म्हणायचं. नाहीतर तुम्ही त्यांना म्हणू शकता माटलाडंडी किंवा चप्पंडी किंवा दयచేసి नातो माटलाडंडी म्हणजे कृपया माझ्यासोबत बोला. पण आपण असं म्हणायचं नाही की चप्परा किंवा चपुरा किंवा माटलाडुरा असं म्हणायचं आपण नाही, कारण ते तुमच्या मित्रांसाठी किंवा जे तुमच्या बरोबरचे आहेत किंवा तुमच्यापेक्षा लहान आहेत त्यांच्यासाठी हे शब्द वापरायचे आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही हे आठवण ठेवा आणि कधी बोलायचं हे आठवण ठेवा, कारण मी जे तुम्हाला आता शब्द सांगत आहे ते आपल्या दररोज बोलण्यामध्ये येणारे शब्द आहेत. जसं माटलाडू, चप्पंडी, पुन्हा काही इतर शब्द आहेत मित्रांनो, जसं ना, नादी, नेनू, मीरू हे शब्द आपल्याला आठवण राहणे आवश्यक आहे, कारण ते आपण रोज वापराच्या जीवनामध्ये किंवा रोज वापरामध्ये आपण बोलत असतो. तर आठवण ठेवा आणि विचार करून बोलण्याचा प्रयत्न करा. तर ठीक आहे मित्रांनो, नंतरचा पाहूया. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. मित्रांनो शेवटचा शब्द आहे बस. मित्रांनो तुमच्यापेक्षा जर लहान व्यक्ती असणार तर तुम्ही त्याला नक्कीच बस म्हणणार आणि मी सुद्धा बसच म्हणणार. पण मित्रांनो जर तुमच्यापेक्षा मोठा व्यक्ती आहे, त्याला आपण आदर देऊन बोलायचं आहे, तर आपण त्यांना बसा हा शब्द वापरतो. जसं मराठीमध्ये आपण बसा म्हणतो, तेलुगूमध्ये म्हणतात कुरचोंडी. दयచేసి कुरचोंडी म्हणजे कृपया बसा. किंवा आपल्यापेक्षा जर लहान व्यक्ती असणार तर तुम्ही त्याला म्हणणार की कुर्चो, इकडा कुर्चो, अकडा कुर्चो म्हणजे ते बस, तेता बस असं आपण म्हणणार. पण जर मोठे व्यक्ती असणार तर आपण त्यांना म्हणणार दयచేసి इकडा कुरचोंडी म्हणजे कृपया इकडे बसा, किंवा अकडा कुरचोंडी म्हणजे तिकडे बसा, किंवा चेअर మీద कुरचोंडी म्हणजे खुर्चीवर बसा. तर मित्रांनो आदर देऊन आपण बोलत असताना कुरचोंडी हा शब्द वापरायचा आहे. आणि तुमच्या बरोबरीचे व्यक्ती असणार तर किंवा तुमचे मित्र असणार तर त्यांना तुम्ही कुर्चो किंवा बस बस इकडे बस तिकडे बस तुम्ही असे म्हणू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, हे शब्द तुम्ही आठवण ठेवा आणि बोलण्याचा प्रयत्न करा. आणि जर काही नाही समजलं तर मला कमेंट मध्ये विचारा, म्हणजे मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटचा उत्तर नक्कीच देणार. तर मित्रांनो आज मी तुम्हाला काय सांगलो किंवा तुम्हाला काय नाही समजलं हे सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर तुमच्या कामाचा वाटला असणार तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो मला जे माहित आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार. धन्यवाद मित्रांनो.